समुदायासाठी काय सांगायचं? आज आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगरमधले पूर्ण विद्यार्थी यासाठी आंदोलन करण्यासाठी इथं बसलेले आहे. आपलं कोणतं घोषणा देऊन आंदोलन नाही करायचं, आपल्याला फक्त शांतीपूर्वक आंदोलन करायचं आहे. ना कोणत्या सरकारच्या नावाने घोषणा, फक्त आपण ह्याच्यासाठी बसलेलं आहे. जे लाखो विद्यार्थ्याचं नीटचं नुकसान होत आहे दरवर्षीप्रमाणे, इथून पुढं नाही होण्यासाठी, आणि जे काही आता नीटचे विद्यार्थी जे काही मृत्यू झालेले आहेत या नीटच्या घोटाळ्या प्रकरणामुळं, त्या विद्यार्थ्यांसाठी जे दिल्ली येथे जंतर मंतर इथे सोनम वांगचुक सर जे उपोषणाला बसले ते गेलं 20 दिवसापासून ते उपोषणाला बसलेले. त्यांना यांनी पांढरा कपडा टाकून ते घेऊन गेलेले आहेत. त्यांना जसं की महात्मा गांधी 21 दिवस बसून त्यांनी उपोषण केलेलं होतं, त्यांचं उपोषण त्यांना न्याय भेटला होता. अजूनसुद्धा गेलं 22 ते 24 दिवस झालं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी बसलेले सोनम वांगचुक सर अजून बी विद्यार्थ्यांना ते न्याय भेटत नाही. तर या व्यवस्थेचा काहीही उपयोग नाही. इथून पुढं आम्हालाची एवढीच आता घोषणा आहे, लवकरात लवकर याच्यावर मार्ग नाही निघाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र मोठेपणा शांतपणे आंदोलन हा दिल्लीपर्यंत, इथून संभाजीनगरहून दिल्लीपर्यंत जाईल हे आम्ही इशारा देतो. हुकुमशाही कळतंय का? सरकारने आज बी सकाळी न्यूजद्वारे आम्ही बघितलं, जिथं जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांना पोलीस अडवतात, कोणी मधात जाऊ देत नाहीत आणि त्यांना असं गोळका घालून मारतात. हे विद्यार्थ्यांना म्हणजे ते पोहोचू देत नाहीत जागास्थळी, त्यांना एकत्र येऊच द्यायला गेलं. पण मग सरकारला एवढं सांगणं आहे की विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी एकजुटीने आला तर कुणाच्याच बापाला ऐकू शकणार नाही. माझं नाव अभय पालवे, छत्रपती संभाजीनगर. मी BSc ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे, 3rd इयरचा. प्रयत्न कर.